इकडे संजय राऊतांनी मोदी शहांवर जोरदार हल्लाबोल चढवलाय। दिल्लीवरून मोदी शहांच्या स्वाऱ्या औरंगजेबाप्रमाणे होत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राचं रक्षण करण्याची जबाबदारी ही आपल्यावर पडली आहे। वखवकलेले आत्मे हे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडतायत अशी टीका राऊतांनी केली। पण शिवसेना महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ठामपणे उभी आहे। महाराष्ट्राचे लचके तोडण्याआधी मोदी आणि अमित शहांनी संभाजीनगरमधल्या औरंगजेबाची कबर पाहून यावी आणि मग महाराष्ट्रावर चाल करणाऱ्यांची काय अवस्था होते हे कळेल असा इशारा राऊतांनी दिलाय। पुन्हा नव्यानं सुरू झाली आहे महाराष्ट्राचं अखंडत्व, महाराष्ट्राचं वैभव टिकवण्यासाठी दिल्लीवरून मोदी आणि शहा यांच्या स्वाऱ्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रावर होत आहेत आणि त्यांच्यापासून महाराष्ट्राचं रक्षण करण्याची जबाबदारी ही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांवर पडलेली आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। काही भटकते आणि काही वखवकलेले आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडतायत। महाराष्ट्राच्या हक्काचे, अधिकाराचे लचके तोडतायत। महाराष्ट्र लुटला जातो आहे, महाराष्ट्राच्या जनतेला कमजोर केलं जात आहे, नामर्द करण्याची योजना आहे लढवय्या महाराष्ट्राला। आणि शिवसेना जोपर्यंत ते ठामपणे उभी आहे तोपर्यंत त्यांना शक्य नाही। म्हणून या लोकांनी शिवसेना तोडली, शरद पवार यांचा पक्ष तोडून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला। पण ह्या वेळेला काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ठामपणे उभी आहे आणि लढेल। नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्र कमजोर करण्याचा, तोडण्याचा किती प्रयत्न केला तरी त्याआधी त्यांनी संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर पाहून यावी आणि 105 हुतात्म्यांचं, 107 हुतात्म्यांचं स्मारक जे फोर्टला आहे ते सुद्धा पाहून यावं। महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्यांची काय अवस्था होते त्याची दोन ही प्रतीक आहेत।